Students, today we will talk about the 7th standard science subject. आज आपण इयत्ता 7वीचा सायन्स विषयावर बघू. हा ॲक्च्युली सेमीसाठी आहे, त्यामुळे मी मराठी आणि इंग्लिशचं कॉम्बिनेशन करत आहे. तर पहिला चॅप्टर आपण बघूया. लेट्स सी द फर्स्ट चॅप्टर, लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. सो व्हॉट इज मीनिंग ऑफ लिव्हिंग वर्ल्ड्स? लिव्हिंग वर्ल्ड्स मीन्स सजीव सृष्टी. Adaptation means अनुकूलन and classification means वर्गीकरण. सजीव सृष्टीचे अनुकूलन आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. नाउ व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग वर्ल्ड? लिव्हिंग वर्ल्डला मराठीत काय म्हणतात? लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? सजीव सृष्टी. तर सजीव सृष्टी म्हणजे सजीव म्हणजे तर तुम्हाला माहीतच आहे, ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते त्यांना सजीव असं म्हणतात. मग आता ती सजीव सृष्टी ही आपल्या अर्थवरती मोठ्या प्रमाणात प्रेझेंट आहे. मीन्स a variety of the plants and animals which are present on our earth. ओके, त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात घेतली आहे. इन व्हॉट डिफरंट वेज द डायव्हर्सिटी ऑफ द लिव्हिंग थिंग्स डे. म्हणजे सजीवांमधली विविधता ही कशावरून ओळखता येते? नाव डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. तर ह्या सजीवांमधली विविधता आपण जाणून घेऊया आपण ह्या आपल्या बुकमध्ये कशी करता येते. ठीक आहे. ते लिव्हिंग वर्ल्ड्स, द प्लांट्स अँड ॲनिमल्स विच आर प्रेझेंट ऑन द अर्थ. अ व्हरायटी ऑफ द प्लांट्स अँड दिस प्लांट्स हॅव द different types of the flowers. The plants which are most of the plants are in the under the water, or most of the plants are seen in the deserts or in the snow region. म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती मोठ्या प्रमाणात वनस्पती आहेत. त्यापैकी काही वनस्पती ह्या पाण्यामध्ये राहतात, तर काही या डेझर्ट म्हणजे जिथे वाळवंटी प्रदेश आहे तिथे राहतात, तर काही या स्नो रिजन्स म्हणजे बर्फाळ प्रदेशात राहतात. आणि त्यामध्ये काही वनस्पती किंवा आपण ऑर्गॅनिझम म्हणू शकतो विच आर वी कॅन सी इन अवर ओपन नेकेड आयज. बट मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स दॅट विच वी कॅनॉट सी इन अवर आयसो यूज ऑफ मायक्रोस्कोप. काही वनस्पती किंवा काही ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप म्हणजे यंत्राची गरज असते. तर काही ह्या आपल्याला ओपन आपल्या आईज म्हणजे डोळ्यांनी बघू शकतात. ठीक आहे. तर देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द ॲनिमल्स इन अवर अर्थ. दिस ॲनिमल्स विच आर लाईव्ह इन द ॲक्वेटिक और विच आर लाईव्ह इन द टेरेस्ट्रायल और दोज ॲनिमल विच आर लिव्हिंग इन द ॲम्फिबियन. म्हणजे आता आपण बघू शकता ॲक्वेटिक म्हणजे काय, तर काही प्राणी हे आपल्याला पाण्यामध्ये दिसतात. पाण्यामध्ये ॲक्वेटिक. इन ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये. तर काही हे टेरेस्ट्रियल असतात, म्हणजे हे जमिनीवर राहतात. तर काही हे ॲम्फिबियन असतात, म्हणजे ते उभयचर असतात. बघा, जर जो प्राणी those animals which are living in the aquatic as well as in the terrestrial, that is called as amphibian. म्हणजे जे प्राणी पाण्यामध्ये आणि जमिनीवरही राहू शकतात त्यांना उभयचर म्हणतात. म्हणजे ॲम्फिबियन हे दोन्हीकडे पण राहू शकतात, पाण्यामध्ये आणि जमिनीवरती. पण ॲक्वेटिक काही असे प्राणी असतात जे फक्त ॲक्वेटिक म्हणजे ते पाण्यामध्येच राहतात, लाईक अ फिश. जमिनीवरही असतात, ते पाण्यातही जाऊ शकत नाहीत, काही उभा पण राहू शकत नाहीत, फक्त काही ते सरपटणारे एक्सेप्शनल केसेस असतात. आणि काही ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर असतात, तर काही मल्टीसेल्युलर म्हणजे एक पेशी असतात, तर काही बहुपेशी. दिस आर द डायव्हर्सिटी ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड्स. म्हणजे ही आहे प्राण्यांची
म्हणजे सजीवांची विविधता. कळलं का लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? लिव्हिंग म्हणजे सजीव सृष्टी, त्यामध्ये प्लांट येतात आणि ॲनिमल. प्लांट म्हणजे वनस्पती, तर काही वनस्पती ह्या पाण्यामध्ये असतात, तर काही ह्या डेझर्ट्स एरिया म्हणजे वाळवंटी असतात. ओके, तर काही ह्या स्नोवी रिजन्स म्हणजे जास्त बर्फाळ प्रदेशातही त्या आढळून येतात. तसेच ॲनिमलचंही आहे, काही ॲक्वेटिक, टेरिस्ट्रियल अँड. ठीक आहे. नाव वी सी अबाउट द अडॅप्टेशन. आपण आता अडॅप्टेशन म्हणजे काय बघूया. अडॅप्टेशन म्हणजे ॲक्च्युली अनुकूलन. थोडक्यात सांगायचं गेलं तर बदल. अनुकूलन म्हणजे बदल, थोडक्यात बदल. ओके, नाव व्हॉट इज मीन बाय अडॅप्टेशन. अनुकूलन म्हणजे काय, बदल म्हणजे काय बघूया. The definition is here is gradual changes which occurs in the body parts and also in the behavior of the organism which helps them to adjust to their surrounding. म्हणजे काय तर प्रत्येक सजीवांना त्याच्या परिसरात, त्याच्या सराउंडिंग वातावरणात त्याला त्याच्यामध्ये बदल हा करावा लागतो. तो त्याच्या अवयवांच्या भागांमध्ये म्हणजे शरीराच्या भागांमध्ये किंवा तो मग त्याच्या वागण्यात म्हणजे त्यांची जी वागणूक असते, त्यांना समाजाशी जुळवून घेण्यासाठी जे त्यांच्यात बदल करावे लागतात, घडून आणतात, त्याला अनुकूलन असं म्हणतात. म्हणजेच ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन ग्रॅज्युअल चेंजेस अकर्स इन द बॉडी पार्ट्स ॲज वेल ॲज इन द बिहेवियर ऑफ द ऑर्गॅनिझम टू हेल्प देम टू ॲडजस्ट द सराउंडिंग. म्हणजे प्रत्येक सजीवांना त्यांच्या शरीरामध्ये होणारा किंवा त्यांना सराउंडिंग परिसराशी वातावरणाशी जुळवणूक घेण्यासाठी त्यांच्यात जो बदल करावा लागतो, बदल घडवून आणावा लागतो, त्या बदलाला किंवा त्या घडवून आणलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. समजलं ॲडॅप्टेशन. सो दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन. आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन प्लांट. फर्स्ट ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ॲडॅप्टेशन इन प्लांट. त्यामध्ये आपण बघूया प्लांट्स. मग आपण मगाशीच म्हटलेलं आहे प्लांट्स विचारले इन द ॲक्वेटिक ॲज वेल एज इन द डेझर्ट्स और स्नो रिजन्स और इन द ग्रासलँड रिजन्स. नाउ फर्स्ट टॉक अबाउट द ॲडॅप्टेशन्स इन द adaptations in the aquatic plant. aquatic म्हणजे आता इथे आलं जलीय वनस्पती. जलीय वनस्पती. अडॅप्टेशन म्हणजे माहितीच आहे अनुकूलन. मग नाव we talk about the adaptation in aquatic plant. आता आपण बघूया अनुकूलन, जलीय वनस्पतींचे अनुकूलन. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil. Means they are attached to the bottom of the water. म्हणजे काही वनस्पती ह्या पाण्याच्या तळाशी असलेल्या मातीशी घट्ट रुजतात. And some of the plants are firmly rooted. Means त्या घट्ट रुजतात. And some of the plants with their stems they are submerged. म्हणजे काही वनस्पती ह्या सबमर्ज म्हणजे तरंगणे. सबमर्ज म्हणजे तरंगणे. Some plants are submerged in the water and in the some of the plants that the plants having leaves or the some plants having the flowers they are floated on the above the water. Some leaves and some have the flowers which are floated on the water. म्हणजे काही वनस्पती ह्या मुळाशी घट्ट रुजल्या जातात, तर काही वनस्पती ह्या त्यांची खोडे पाण्यात तरंगत असतात, तर काही वनस्पतींची प्लांट फ्लावर लीव्स ह्यावरती तरंगत असतात, तर काही वनस्पती entire whole plant is floated into
ऑन अपॉन द वॉटर. म्हणजे काही वनस्पती ह्या पूर्णपणे वॉटर म्हणजे पाण्यावरती तरंगत असतात. सो दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट. नाव aquatic plants, we talk about the aquatic plants. Then just we rises or imagine a aquatic plant example like lotus. Okay, एक एक्झाम्पल लाईक लोटस. म्हणजे आपण जेव्हा ॲडॅप्टेशन ॲक्वेटिक प्लांटमध्ये बघत आहे तेव्हा आपल्याला पाण्यामध्ये वनस्पती प्लांट म्हटलं की आपल्याला लोटस म्हणजे कमळ आठवतं. आता कधी ऑब्झर्व केलं तर ते व्हेन यू ऑब्झर्व द एनी वन प्लांट ऑफ इन द ॲक्वेटिक प्लांट, then we see the waxy layer which are covered the stem and the leaves of that plant. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणतीही वनस्पती जलीय वनस्पती ऑब्झर्व केली तर त्याच्या भोवती तुम्हाला मिणचट वॅक्सी म्हणजे वॅक्सी लेयर मिणचट असा पदार्थ म्हणा किंवा मिणचट असं स्टेम म्हणजे देठांना खोडाला वगैरे त्याच्या आणि लीव्ज पानांवरती असतो. नाव some plants are the leaves of the some aquatic plants are the thin and the ribbon like slender. म्हणजे काही वनस्पती ह्या thin म्हणजे पातळ असतात आणि ribbon like म्हणजे त्या इझिली मुव्हेबल असतात, लवचिक असतात. हे ते कशामुळे असतात? कारण त्यांचा जो लवचिकपणा आणि thin पातळपणा असतो तो त्यांना कशापासून प्रोटेक्ट करतो? जर ओव्हर क्रॉस पाणी म्हणजे जास्त पाणी जरी चालले असेल तर त्यात त्या उभा राहू शकतात. दिस हेल्प्स देम टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम द ओव्हरफ्लो ऑफ द वॉटर. ओके, नाव सम लीव्स आर द एअर फ्लोटेड ऑन द वॉटर. म्हणजे काही वनस्पती ह्या पाण्यावरती का तरंगतात? कशा तरंगतात? बिकॉज ऑफ द एअर स्पेस इन द स्टेम्स अँड द पेटिओल. म्हणजे त्यांच्या जी वनस्पती पाण्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये एअर स्पेस असतो. स्टेम म्हणजे देठ, खोड अँड पिटिओल्स म्हणजे देठ. तर त्यांच्या देठात आणि खोडामध्ये एअर स्पेस असतो त्यामध्ये इझिली फ्लोट होऊ शकतात. ओके, what we see about the adaptation in aquatic plant. आपण काय शिकलेलं आहे? अनुकूलन, जलीय वनस्पतींचे अनुकूलन. some leaves or some you can say some plants they are submerged in the in the water, or some plants which are embedded or which are anchored in the soil, and the some plants have the plants or leaves or the flowers which is easily floated on the water. म्हणजे काही वनस्पती तळाशी घट्ट राहतात, पाण्यामध्ये असलेल्या मातीशी घट्ट राहतात, तर काही वनस्पती ह्या फ्लोट म्हणजे तरंगतात, तर काही ह्या सबमर्ज तरंगतात पाण्यामध्ये. त्यांची काहींचे खोडी त्यांचे पाण्यामध्ये तरंगतात तर काहींचे लीव्ज आणि फ्लावर हे तरंगत असतात आणि त्यांच्या पानांना वॅक्सी लेअर मिणचट लेअर असतो. पाण्यामध्ये त्यांना तरंगण्यासाठी एअर स्पेस असतो त्यांच्या स्केम आणि पिटिओलमध्ये, त्यामध्ये इझिली तरंगतात. आणि जास्त पाण्याचा प्रवाह चालू असेल तर त्या उभ्या का राहू शकतात? बिकॉज ऑफ द त्यांचं स्ट्रक्चर असतं, शेपच त्याला असतो रिबन लाईक स्लेंडर. म्हणजे त्या इझिली मुव्हेबल होतात, मूव्ह होऊ शकतात आणि थिन असतात त्या, सो पातळ असल्यामुळे राहतात. सो दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट. नाव वी टॉक अबाउट द ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. Adaptation in desert plant. Now what is mean by desert? Desert चा अर्थ काय? अर्थ वाळवंटी. वाळवंटी वनस्पतीमधील अनुकूलन. वाळवंटी वनस्पतीमधील अनुकूलन कसं होतं? Now the first question rises in our mind that when we say desert, desert is the characteristics of the scarcity of the water. Scarcity म्हणजे कमतरता. डेझर्ट म्हटलं तर तिथं पाण्याची कमतरता आहे. स्कॅरेसिटी कमतरता. ओके, डेझर्ट्स मीन्स इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ scarcity of the water. Though plants in the
deserts, they are the leafless. They have very short leaves or they may be modified into thorns. म्हणजे वाळवंटी प्रदेशातले वनस्पती यांना पाने नसतात किंवा ते थोडी छोटी असतात आणि त्यांचं मॉडिफाईड म्हणजे आपण म्हणू शकतो ते त्यांचं रूपांतर हे मॉडिफाईड म्हणजे रूपांतर हे काटेरी ह्याच्यामध्ये जातात. टेक एन एक्झाम्पल ऑफ कॅक्टस. एक्झाम्पल कॅक्टस. आता कॅक्टस म्हणजे निवडुंग. कॅक्टस असं तुम्ही बघितलं असेल हे कॅक्टस म्हणजे काटे त्याला आलेले असतात. थ्रोन्स आर रायझेस and this is stem and these stems perform role of photosynthesis. हा त्यांचा फोटोसिंथेसिसचा म्हणजे प्रकाश संश्लेषणाचा रोल प्ले करतं बिकॉज ते हॅव नो लिव्स म्हणजे त्यांना पाने नाहीत. आणि आपण आजपर्यंत शिकलो आहोत फोटोसिंथेसिससाठी लिव्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बट दे आर लिव्हलेस और मे बी दे आर शॉर्ट लिव्स बट दे आर modified into thorns. So these stems perform the role of photosynthesis in absence of the leaves. Now these stems also stores the food and water. These stems stores food and water. So this like a fleshy. So ते स्टेम अजून अन्न आणि पाणी म्हणजे ते दुसरं पण काम करतं अन्न आणि पाणी साठवण्याचं त्यामुळे ते फ्लेशी असतात. And the roots of this cactus spreads away in the water, underground the soil because in search of the water. They are spread away in the soil because in search of the water. ते कॅक्टस म्हणजे निवडुंगाची मुळे हे जमिनीखाली खूप दुरावलेले असतात कारण ते पाण्याच्या शोधात असतात. And also they have the waxy layer present on the stem. Stem वरती waxy layer असतं. So this is about the adaptation in desert plant. Desert plant म्हटलं की आपल्याला वाळवंटी प्रदेशात होतं जे स्कॅरेसिटी म्हणजे कमतरता पाण्याची असते. मग आपण एक्झाम्पल घेतलं कॅक्टस. अजून एक एक्झाम्पल आहे. अनदर एक्झाम्पल इज हिअर केसिया म्हणजे बाभूळ. One most important thing is here when we write any name of the plant then never you don't forget the underline this word. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं प्लांट वगैरे सायंटिफिक किंवा बॉटॅनिकल नेम मध्ये लिहितात तेव्हा त्याच्याखाली अंडरलाईन करायचीच असते. नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अनदर एक्झाम्पल इज अकॅसिया. बाभूळ हे तुम्ही बघितलं असाल त्यालाही थ्रोन्स काटेरी रूप असतात आणि ते कमी पाण्याच्या ठिकाणी मोस्टली वाढले जातात. सो दिस इज अबाउट द अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. ओके. कॅक्टस they have leafless and the leaves are short or they are modified into thorns. Stems performs the role of photosynthesis and they also stores the food and water and their roots are spread everywhere in search of the water. And another is the acacia, it is bamboo. So this is about the adaptation in desert plants. Now we will talk about the adaptations of plant in snowy region. बर्फाळ प्रदेशातील अनुकूलन. Now adaptation of plant in snowy region. Now snowy regions mainly includes the conifers like deodar and plants. Now what is meant by conifers? Conifers means शंकू सारखा आकाराचा. म्हणजे इथले जे प्लांट आहेत ते इन्क्लूड आहे कोनिफर्स सारखे देवदर अँड पाईन अशी दोन वनस्पतीची नावं आहेत. ॲक्च्युली शंकू सारखे त्यांचे आकार असतात. दे आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. म्हणजे ह्याला कोणासारखा आकार का असतो कारण त्याचे स्लोपिंग ब्रांचेस. स्लोप म्हणजे उतरते फांद्या असतात. सो दे अपियर्स अ कोनिकल इन शेप आणि ह्याचं पण रोल आहे त्या ॲज आय सेड दॅट the conifers like are found in the snowy region.
ऑब्वियसली स्नोवी रिजन्स मीन्स देअर आर हेवी स्नोफॉल्स, म्हणजे तिकडे जास्त प्रमाणात हिमवृष्टी होते, त्यामुळे तिथे बर्फ जमा होत असेल. सो देअर इज accumulating of snow. So to avoid the accumulating of snow, these branches are modified, or you can say adapt in a coniferous-like structure. Means these coniferous-like branches avoid the accumulating of snow, and this is the stem, and this stem is very bark. So no, this is the bark, and this bark helps this tree withstand in the colder region. म्हणजे तिथे तग धरून ठेवण्यासाठी ह्या बारचा उपयोग केला जातो. समजला. ॲडॅप्टेशन ऑफ प्लांट इन स्नोवी रिजन. मोस्टली द प्लांट्स इन द स्नोवी रिजन includes the conifers like देवदार and plants. देवदार and pines. हे इथला एक्झाम्पल आहेत वनस्पतींचे. मोस्ट ऑफ दिस आर द देवदार अँड प्लांट्स. दे हॅव द स्लोपिंग लाईन ब्रांचेस. दिस स्लोपिंग लाईन ब्रांचेस avoid the accumulating of the snow, and this bars helps this tree to withstand in the cold regions. ओके, म्हणजे त्यांचं उतरत्या ब्रांचेसमुळे तिथे बर्फ हिमवृष्टी जमा होत नाही, आणि तिथल्या जो ते बार्क आहे ते तिथे तह धरून बसतं, म्हणजे उभा राहते कोल्ड प्रदेशातील. ठीक आहे. दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन ऑफ प्लांट इन स्नोवी रिजन. ॲडॅप्टेशन ऑफ प्लांट इन फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट म्हटलं की आपल्याला आढळतं जंगलीय प्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन. नाव द फर्स्ट क्वेश्चन रायझेस इन अवर माइंड. द ट्रीज, देर आर व्हरायटीज ऑफ ट्रीज आर प्रेझेंट, श्रब्स, हर्ब्स आर प्रेझेंट इन द फॉरेस्ट. म्हणजे तिथे लाखो प्रमाणात तिथे वनस्पती, झुडपे, रोपटे प्रेझेंट असतात, पण त्यांना सूर्यप्रकाश मिळत असेल का? त्यासाठी त्यांच्यामध्ये दे कॉम्पीट देमसेल्फ फॉर गेटिंग सनलाईट, अँड दॅट दे ग्रो टॉल अँड ॲट अ टाइम दे क्लाइंबर्स. सो फॉर गेटिंग सनलाईट दे क्लाइम्स फॉर गेटिंग सनलाईट. क्लाइम मीन्स चढणे. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ते खूप उंच वाढतात. ॲट द टाइम व्हाईन्स आर ग्रो विथ द सपोर्ट ऑफ दिस क्लाइंबर्स. व्हाईन्स मीन्स वेली. आता इकडे वेली देखील वरती चढतात त्या उंच झाडांच्या सहाय्याने. दिस स्लेंडर लाईक टेंड्रिल्स आर अरायजेस ॲट द दॅट क्लाइंबर्स. म्हणजे त्या खोडांवरती एक वेलीचं असं आवरण, म्हणजे वेलीसारखं एक तणाव निर्माण होतो, ते म्हणजे ॲडॅप्टेशन. टेंड्रिल्स मीन्स तणाव. स्लेंडर लाईक टेंड्रिल्स आर rises on that climbs. So this is the adaptation. म्हणजे ते आहे ॲडॅप्टेशन ऑफ फॉरेस्ट रिजन. तो तिथे केलेला बदल, तर त्याच्यासाठी ते ॲडॅप्ट झालेले असतात. सो दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन ऑफ प्लांट इन फॉरेस्ट रिजन. नाउ वी विल टॉक अबाउट द ॲडॅप्टेशन इन ग्रासेस रिजन. गवताळ प्रदेशातील अनुकूलन आता आपण बघणार आहोत. डायव्हर्स टाइप्स ऑफ बशेस अँड द ग्रासेस आर प्रेझेंट इन द ग्रासेस रिजन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खुरटी, झुडपे आणि गवत आपण ह्या गवताळ प्रदेशांमध्ये बघतो. तर द फायब्रस रूट्स ऑफ दिस ग्रासेस प्रिव्हेंट द सॉईल करोजन. म्हणजे तिथली जे फायब्रस म्हणजे तंतुमय म्हणजे तिथली जी तंतुमय मुळे आहेत ते तिथल्या सॉईलचं धूप होण्यापासून बचाव करतात. ओके. व्हरायटी ऑफ द बशेस अँड ग्रासेस. गवताळ प्रदेशामध्ये खुरटे, झुडपे भरपूर प्रमाणात आढळतात, आणि तिथली फायब्रस रूट म्हणजे तंतुमय मुळे हे त्यांचा जमिनीची धूप होण्यापासून त्यांचा बचाव करतात. नाव द फॉरेस्ट इन द इक्विलॅटरल रिजन. म्हणजे विषुवृत्तातील प्रदेशातील गवत हे डेन्स खूप दाट असतात, त्यामुळे तिथे द ॲनिमल्स लाईक एलिफंट, टायगर, डिअर ते कॅन इझिली हिडन इन दॅट रिजन. म्हणजे त्या इतके दाट असतात की तिथे प्राणी लपवू शकतात. बट इन द कोल्ड रिजन्स द ग्रासेस आर लाईक अ शॉर्ट. म्हणजे कोल्ड रिजनमध्ये गवते ही कमी प्रमाणात आढळली जातात, त्यामुळे तिथे द ॲनिमल्स लाईक रॅबिट इज ओनली यू कॅन से.
मग आपण तिथे सशासारखे प्राणी फक्त बघू शकतो. सो दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन इन ग्रासेस रिजन. ॲज वी learn about the adaptation in aquatic plant, adaptation in deserts and snowy regions, and now in the grassy region. So this is about the adaptation in plant. Thank you.